पुढली बातमी, उद्या मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। शिंदे विधानसभा कार्यकाळ त्यांचा संपतो आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत। मुख्यमंत्र्यांबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळही विसर्जित केलं जाईल। नवं सरकार स्थापन होऊ शकणार आहे आणि महायुती पुन्हा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। शिंदेंचा विधानसभेचा कार्यकाळ संपतो, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला जाईल। मुख्यमंत्र्यांबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळही विसर्जित केलं जाईल। नवं सरकार स्थापन होईपर्यंत महायुतीकडून आता कशा पद्धतीनं मंत्रिमंडळाचं वाटप होतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे। तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत। त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे। सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द करतील। आणि आणखीन एक महत्त्वाची अपडेट येतेय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहेत। याआधी अमित शहा मुंबईमध्ये येणार असल्याचं कळालेलं होतं, मात्र आता महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला सुद्धा रवाना होणार आहेत। एकीकडे उद्या सकाळी 11 वाजता ते राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस ते आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, कारण विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे। त्यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सुद्धा विसर्जित होईल। आणि त्यासोबतच महत्त्वाची अपडेट आता आपण पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। याआधी अमित शहा महाराष्ट्रामध्ये येणार होते, दिल्लीमध्ये येणार आहेत अशी बातमी आलेली होती। आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। खरं तर आज संध्याकाळीच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला हजर राहणार नाहीत हे स्पष्ट झालेलं होतं। तर देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त दिल्लीमध्ये जाणार होते आणि सोबतच अमित शहांसोबत बैठक घेणार अशी माहिती समोर आली। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती कळते, त्यामुळे कदाचित उद्या अमित शहा मुंबईमध्ये येणार नाहीत। माझे सहकारी अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देत आहेत। अक्षय, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या कार्यकाळ संपतो आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करावं यासाठी आज जी होऊ घातलेली बैठक होती त्या बैठकीला एकनाथ शिंदे गेले नाहीत, कारण भाजपाकडनं एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी ग्रीन सिग्नल आलेला नाही। आतापर्यंत जी चर्चा आहे ती भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीची चर्चा आहे, त्यामुळे आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले नाही। मात्र उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे, तशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जाते। आणि दिल्लीला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली जाईल आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवला जाईल। अक्षय, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे, मात्र तरी सुद्धा महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून एक प्रकारे बराच काळ झाला चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री पदाचं नाव आतापर्यंत घोषित होणं अपेक्षित होतं, मात्र असं काय नेमकं घडतंय महायुतीच्या गोटामध्ये की ज्यामुळे आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार अशी माहिती येते, त्यानंतर अमित शहा येणार अशी माहिती येते, पुन्हा मुख्यमंत्री शिंदे जाणार अशी माहिती येते। नेमकं काय सुरू झालंय महायुतीमध्ये? महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं हे स्पष्ट दिसतंय आणि या रस्सीखेचचाच परिणाम आपल्याला जाणवतोय की आज देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, मात्र आज एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती पुढे येते। एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नाहीत आणि जर उद्यापर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे का, 26 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपतोय मुख्यमंत्री पदाचा, ही विधानसभा बरखास्त होते। जर आज रात्रीपर्यंत निर्णय आला नाही, उद्या सकाळपर्यंत जर निर्णय आला नाही तर एकनाथ शिंदे स्वतः या सगळ्या संदर्भात दिल्लीला जातील। मात्र या सगळ्यात आपण जर बघितलं तर ज्या प्रकारचा स्ट्राईक रेट शिवसेनेला या निवडणुकीत मिळालेला आहे, ज्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना पुढे करण्यात आलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावरती या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांचा दबाव आणि एकनाथ शिंदे यांची देखील मुख्यमंत्री पदाची असणारी अपेक्षा, या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनपर्यंत हिरवा कंदील दिल्लीतनं मिळालेला नाही आणि याचसाठी कुठतरी एकनाथ शिंदे दिल्लीला जातील। मात्र
हे स्पष्ट होतंय की कुठतरी मुख्यमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू आहे आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे अजूनपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होऊ शकलेला नाही. आणि त्यामुळेच उद्या घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.